रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण बोलूया असा एक मंत्र जो हजारो नाही तर लाखो लोकांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. आणि हा मंत्र म्हणजेच स्वामी समर्थांचा तारक मंत्र. तारक म्हणजे काय? तर तारक म्हणजे जीवाला तारून नेणारा, भीती, चिंता आणि काळोख यापासून मुक्त करणारा असा हा मंत्र. हा मंत्र फक्त शब्दच नाही तर समर्थांच्या कृपेचं जिवंत असं रूप आहे. असा विश्वास आहे की जो भक्त हा मंत्र श्रद्धेने म्हणतो त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. तारक मंत्र कोणी दिला? स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे अवतारी दत्त आहेत. अनेक भक्त संकटात आले आणि त्यांना स्वामींचं स्मरण करायला सांगितलं. आणि असंख्य भक्तांना संकटाच्या वेळी स्वामींनी हा मंत्र जणू त्यांच्या ओठांवर नेऊन दिला आहे. म्हणूनच याला तारक मंत्र म्हटलं जातं, कारण तो जीवाला तारतो, संकटातून सोडवतो. हा मंत्र एकाच वेळी भक्ताला निर्भय करतो, श्रद्धा वाढवतो आणि मृत्यूची भीती देखील घालवतो. हा मंत्र कधी म्हणावा? हा मंत्र सकाळी उठल्यानंतर स्वच्छ होऊन शांतपणे बसून म्हणावा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराचा थकवा जाऊन मन शांत करण्यासाठी हा मंत्र म्हणावा. संकटाच्या वेळी जर भीती वाटली तर ताबडतोब हा मंत्र म्हणायला विसरायचं नाही. प्रवासात, रुग्णालयात, परीक्षेत किंवा कुठल्याही धोकादायक प्रसंगी फक्त एकदा स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणलात की मनाला धीर येतो. तारक मंत्राचे फायदे काय आहेत? निर्भयता देते, मनातील शंका, भीती आणि जे सगळं काही आहे ते नाहीसं होतं. श्रद्धा दृढ होते, भक्ताला खात्री वाटते की स्वामी माझ्या मागे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे प्रारब्ध शुद्ध होते. म्हणजेच काय? तर पाप, वाईट कर्म हळूहळू धुवून जातात. चौथी गोष्ट, संकटातून संरक्षण मिळतं. संकट कितीही मोठं असो, भक्ताला धीर मिळतो. पाचवी गोष्ट म्हणजे मृत्यूची भीतीही नाहीशी होते. जन्म मृत्यू हे फक्त खेळ आहेत हे समजतंच. आणि मानसिक शांतता देखील मिळते. मन शांत, स्थिर आणि आनंदी होतं. आयुष्य हे आनंदी होऊन जातं. भीती, दुःख, तणाव कमी होतात आणि जीवन हे आनंदाने जगता येतं. तारक मंत्र म्हणजे स्वामी समर्थ माझ्या मागे आहेत, मग मी का घाबरू? अशक्य हे शक्य करतील स्वामी. मृत्यूची भीती मला नाही, कारण समर्थ माझ्या सोबत आहेत. मी एकटा नाही, समर्थ सदैव माझ्या सोबत आहेत, अशी ही भावना आहे. चला तर मग आज जाणून घेऊया याच तारक मंत्राचा संपूर्ण अर्थ आणि भावार्थ. त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. त्यासोबत कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही. सगळ्यात पहिली ओळ काय आहे? पहिला अध्याय आहे निर्भयता. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बलपाठीशी नित्य आहे रे मना. मनाला सांगितलं जातं, शंका सोड, भीती सोड, स्वामी समर्थांचं प्रचंड बळ सदैव तुझ्या मागे आहे. हे कडवं आपल्याला काय देते? तर हे कडवं आपल्याला धैर्य देते. भक्तांनी कधीही घाबरू नये, कारण समर्थ नेहमी सोबत आहेत, अशी भावना या 2 वाक्यांमध्ये आहे. दुसरा अध्याय काय आहे? अशक्य ते शक्य करणारे. म्हणजेच अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थ अवघड गोष्टीही सहज करतात. जे आपल्याला अशक्य वाटतं ते समर्थ सहज साध्य करून देतात. विश्वास ठेवा, समर्थांच्या कृपेने भक्तांचं प्रारब्धही बदलतं. तिसरा अध्याय म्हणजे अहोविन काळकटी न नेही त्याला, परलोकही ना भीती तयाला. म्हणजेच काय? जो भक्त स्वामींचं स्मरण करतो त्याला काळही म्हणजेच मृत्यू स्पर्श करू शकत नाही, त्याला परलोकाची भीती राहत नाही. हे कडवं आपल्याला निर्भय जीवनाचं प्रतीक आहे आणि मृत्यूची भीती देखील आपल्याला वाटत नाही, हे आपल्याला या 2 ओळींमधून समजतं. चौथा अध्याय काय आहे? जन्म मृत्यूंचा खेळ. जसे की उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उर्मी स्वामी शक्ती कळवू दे. जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा, नको घाबरूस तू आहेस बाल त्यांचा. म्हणजेच काय? भीती निराधार आहे. जन्म आणि मृत्यू हे स्वामींचं आणि स्वामींसाठी फक्त एक खेळ आहे. भक्तांनी घाबरायचं नाही. जन्म आणि मृत्यू यांना समान मानण्याची शिकवण आपल्याला या 4 ओळींमध्ये मिळते. पाचवी ओळ, 5वा अध्याय काय आहे? श्रद्धा आणि भक्ती. जसं की खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. कितीही दिली बोल त्यांनीच साथ, काय डगमगशील स्वामी देतील हात. म्हणजेच खऱ्या श्रद्धेने भक्त झालास तर स्वामी नेहमी हात धरतात. श्रद्धेशिवाय या जगामध्ये काहीही नाही.
जर श्रद्धाच नसेल तर तू स्वामींचा भक्त कसा होशील? आणि किती वेळा त्यांनी साथ दिली हे तू विसरायचं नाही. भक्ती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. ज्याच्याकडे हे आहे त्याला समर्थ कधीही एकटे सोडत नाहीत. हे या 4 ओळींचा अर्थ आहे. 5वा अध्याय म्हणजेच 6वा अध्याय म्हणजेच स्वामींचं नामतीर्थ. विभूती नममनान ध्यानातितीर्थ स्वामींच या पंच प्राणामृतांत. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जात घेई हाती. म्हणजेच काय, स्वामींचं नामस्मरण, ध्यान आणि विभूती हे पंचप्राणां इतकं महत्वाचं तीर्थ आहे. भक्तांनी कधीही स्वामींचं नाव विसरायचं नाही, स्वामींना विसरायचं नाही. जे त्यांच्या स्मरणाला जातो धरतो त्यांना स्वामी समर्थ कधीही एकटे सोडत नाहीत, असं या ओळींचा अर्थ होतो. दररोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी तुम्हाला 11, 21 आणि 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे निर्भयता, आत्मविश्वास, प्रारब्ध शुद्धी आणि मृत्यूची भीती नाहीशी होते. जीवन अगदी आनंदी होते. भक्तांनो, हा मंत्र फक्त शब्द नाहीत, तर स्वामी समर्थांचं जिवंत असं एक सामर्थ्य आहे. प्रत्येक वेळी जपताना अनुभवा, स्वामी समर्थ माझ्या उभे आहेत, माझ्या मागे उभे आहेत. अशा श्रद्धेने जगणेच म्हणजेच खरा तारक मंत्र आहे. जय जय रघुवीर समर्थ. माहिती जर आवडली असेल तर शेअर करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओला लाईक देखील करायला विसरायचं नाही. धन्यवाद मंडळी. श्री